लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला 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 हे दशे चरित्रे केले नारायणे हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधन राखेताय जीवानी तुझे वर्णिगुण राम माझीवानी तुझे वर्णिगुण राम ऐसे देई प्रेम काही कळा हे दशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखिताई माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वीर प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. विठाला विठाला काल्याचं म्हणून जे प्रकरण आहे त्या प्रकरणापैकी असणारा आजचा हा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. चिंतनास आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. पवित्र पावनभूमी असणाऱ्या या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या या प्रांगणामध्ये त्यांच्या समोर आजची ही सेवा होते आहे. त्याचं निमित्त ते म्हणजे आज माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं पंढरीच्या दिशेनं काय होतं प्रस्थान होत आहे. आणि हे प्रस्थान होण्याच्या निमित्ताने म्हणून या ठिकाणी असणारा हा सप्ताह भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि त्याच सप्ताहातील असणारी आजची ही असणारी काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठाला विठाला ठाला 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 ठाला. खरं जर पाहिलं तर हे कीर्तन माझ्याकडे येण्याचं विशेष कारण जर काय असेल सांगायचंच झालं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांसोबत दिंडी आहे म्हणून असं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर त्याचं विशेष कारण जर सांगायचं असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे असणारे चोपदार आणि जसं परंपरेनं असणारी माऊली ज्ञानोबरायांसोबत ज्या अनेक दिंड्या आहेत त्यापैकी असणारे एक टेंभुकर घराण्याची दिंडी आणि त्याचबरोबर असणारे मग सर्व जे नियोजनामध्ये असतात त्यापैकी असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे असणारे चोपदार म्हणून जे आहेत हरिभक्तपरायण आदरणीय रामभाऊजी महाराज चोपदार असतील, हरिभक्तपरायण आदरणीय राजाभाऊजी चोपदार असतील, तसेच हरिभक्तपरायण आमचे वेदांत महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे जे ऋणानुबंध आहेत ते आज केवळ आमच्याशी संबंधित निगडीत आजच या ठिकाणी संबंध जोडलेले आहेत असं काही नाही, तर परंपरेनं वाडवडिलांपासूनची असणारी जी परंपरा आहे त्या परंपरेपासूनचे असणारे हे ऋणानुबंध आहेत. आणि अगदी त्या ऋणानुबंधाच्या योगाने माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तन सेवा विशेष त्याच्यामध्ये म्हणजे आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी त्या असणारे विश्वस्त पदावरती आरूढ असणारे देखील योगी निरंजन नाथ बाबा परमस्नेही आदरणीय नाथ बाबांचेही एक नियोजन
खरं तर घराण्याचे परंपरेगत असणारे ऋणानुबंध चोपदारांशी आमचे आहेत, परंतु नाथ बाबा आणि हे विश्वस्त मंडळी जे आहेत, आज कबीर महाराज असतील, त्याचबरोबर ॲडव्होकेट रोहिणीताई आहेत, परंतु या सर्वांमध्ये असणारे योगी निरंजन नाथजी बाबांचा जर विचार केला तर अगदी कमी वेळामध्ये आमचे अगदी जवळीक प्रेम स्नेह संबंध, आणि अशा या स्नेहसंबंधातूनच ही माझ्याकडे आलेली सेवा न समजता मी तर असं समजतो की ही आमच्या घराण्याकडे पाहून आलेली आजची ही माझ्याकडची सेवा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा. या न्यायानं जे परंपरेनं सेवा चालत आलेली अगदी त्या सेवेला पाहून आजची आलेली सेवा आहे. कारण विशेष सेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये काय हो, आज माझं वयच आहे काय नाही का, ज्यांनी अखंड जीवनामध्ये परमार्थ केला, संपूर्ण जीवन आळंदी पंढरीची वायरी केलेली आहे, संपूर्ण जीवन भगवंताच्या सेवेमध्ये व्यतीत केलेलं आहे, त्या मंडळींना देखील इथं सेवा प्राप्त होईलच म्हणता येत नाही महाराज, सांगता येऊ शकत नाही. आणि अशा असतानाही माझ्याकडे ही सेवा येते, त्याचं कारण माझ्याकडून सेवा घडणारच काय. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात ना, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, तुका म्हणे मज न घडता सेवा. काहीतरी पूर्वजन्मामध्ये कुठंतरी काहीतरी पुण्याचा असणारा संचित असेल, घराण्याची असणारी सेवा आहे, आणि अगदी त्याच सेवेच्या योगाने माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तन सेवा. विढाला कारण माऊलींच्या समोर सेवा करण्याचं हे सद्भाग्य आज प्राप्त होत आहे, आणि आपण सर्वजण आज या सेवेमध्ये असणार. कीर्तन म्हणजे एवढी सेवा समजण्याचं कारण नाही. आज टाळ घेऊन उभारणारे आमची सर्व महाराज मंडळी बऱ्यापैकी इथं आहेत, उपस्थित आहेत, अनेक गावची मंडळी आहेत. ही एक मोठी सेवा आहे, ही आम्हाला सेवा प्राप्त झाली, आमचं भाग्य आहे. या ठिकाणी बसून कीर्तन करण्याची सेवा आम्हाला प्राप्त होते आहे, हे आमचं भाग्य आहे. आणि आम्हाला सर्वांना हे भाग्य प्राप्त झालं ते म्हणजे आमचे चोपदार आहेत. म्हणून या निमित्ताने खरं तर यांच्याकडून आलेली ही सेवा, संस्थान कमिटी असेल यांच्या माध्यमातून आलेली आमच्याकडे ही सेवा आहे. खरं तर हा आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण, परमभाग्याचा क्षण आहे असं मी म्हणतो. विढाला असो. प्रस्तावनेमध्ये मी काय आपला जास्त वेळ घेत बसणार नाही. 10 वाजलेले आहेत. 9 ते 11 कीर्तन सेवा आहे. 11ला सेवा समाप्त करायची आहे. 1 तास आपल्या हातामध्ये उरलेला आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याला एक मर्यादा येते. मुळामध्ये काला आपण जर पाहिला, आपण नेहमी सर्वजण म्हणत असतो नाही का, त्याला अनेक नावंही प्राप्त झालेली आपण सर्व ज्ञात आहे. विशेष एक चरित्र भाग येतो, एक मर्यादा येते, आणि त्या चौकटीमध्ये राहूनच त्याचं हे कीर्तन विशेष रूपाने केलं जातं. तेव्हा असं काल्याचं कीर्तन म्हणजे एक कीर्तनामध्ये आगळं आणि एक विशेष स्थान प्राप्त आपल्या संप्रदायामध्ये प्राप्त झालेलं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. या काल्याच्या कीर्तनामध्ये माऊली ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जोपर्यंत लीलेचं वर्णन होत नाही तोपर्यंत असणाऱ्या आमच्या सप्ताहाचीच पूर्णता होत नाही का. मी तर असं म्हणतो, काल्याच्या कीर्तनाने आमच्या सप्ताहाची पूर्णता होत नाही असं म्हणण्यापेक्षा या काल्याच्या कीर्तनाने आमच्या जीवनाची पूर्णता होत नाही, म्हणून हे कीर्तन आवश्यक आहे. भगवंताच्या 6 प्रकारामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये परिपूर्णतम असणारा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि परिपूर्णतम असणाऱ्या त्या परमात्म्याचं चरित्र आम्ही पाहिलं की आमच्या जीवनाचीही पूर्णता होत असते. आणि म्हणून त्या योगाने असणार हे काल्याचं कीर्तन, त्या योगाने आपल्या असणाऱ्या या सप्ताहाची देखील सांगता त्या निमित्ताने होत असते. म्हणून वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे की काल्याचं कीर्तन असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भगवान काला म्हटलं की आपल्याकडे 3 पद्धतीचा काला पाहता येतो. दही भाताचा असणारा एक काला आहे, हरिनामाचा एक काला आहे, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, अर्थात 3 पद्धतीचा काला आपल्याला पाहता येतो. त्याच्यामध्ये दही भाताचा हा सामान्य रूपाने आम्ही या व्यवहारिक पद्धतीने या ठिकाणी करतो तो एक काला. हरिनामाचा खिचडी काला तो दुसरा काला आहे. आणि तिसरा काला म्हणजे ज्या ठिकाणी जीवाचं आणि परमात्म्याचं शिवाचं ऐक्य होतं तो काला म्हणजे हा तिसरा काला आहे. विढाला तो असणारा जीव आणि शिवाचं ऐक्य या निमित्तानं आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून असणारा हा आजचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होतं आहे. आपण जर का पाहिलं, भगवान परमात्म्याचं चरित्र पाहत असताना त्याचा आचार करायचा नाही, त्याचा विचार करायचा नाही, करायचा तो केवळ
उच्चार चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे 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 चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. अर्थात या ठिकाणी भगवान परमात्म्याचं असणारं चरित्र आजच्या दिवसाला पाहणं आवश्यक आहे. ते पाहत नाही तोपर्यंत आमच्या असणाऱ्या कालेच्या कीर्तनाची पूर्णता या ठिकाणी होत नाही. त्या परमात्म्याचं नुसतं चरित्राचा उच्चार करायचा आहे. आपण जर का पाहिलं सर्वांच्या चरित्राचा विचार केला तर काहींच्या जीवनामध्ये चरित्रच नसतं, काहींच्या जीवनामध्ये उतरत्या वयामध्ये असतं, काहींच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून अंतापर्यंत असतं. पण भगवान परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला तर प्रकट होण्याच्या आधीपासूनच सुरुवात आहे. विठाला नास्तिक लोकांचा जर आम्ही विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये चरित्र म्हणून घेण्यासारखं जीवन चरित्र काही नसतंच ना. चरित्रच त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. एक भाग आहे ज्याच्या जीवनामध्ये चरित्रच नाही. दुसरा प्रकार असा आहे की त्याच्या जीवनामध्ये कुठंतरी उतरत्या वयामध्ये आपल्याला चरित्र म्हणून घेण्यासारखं पाहण्यासारखं काहीतरी जीवन असतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं मुमुक्षु म्हणून असतील. याचा जर विचार केला त्यांचं पूर्वजीवन काय असेल प्रत्येकाचं आम्हाला माहित नाही, परंतु जिथून आम्हाला त्या परमात्म्याच्या दिशेने आमची वाटचाल होते आणि तिथून पुढचं असणार आमचं जे जीवन असतं ते मात्र निश्चित कसं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं वाल्या कोळी यांचं पूर्वजीवन जर आम्ही पाहिलं ते घेण्यासारखं आहे का, पाहण्यासारखं आहेच, विचार करता येईल का. परंतु त्यांचं ज्यावेळेस नारदजींची भेट झाली आणि तिथून पुढचं असणारं त्यांचं जे जीवन चरित्र आहे ते मात्र कसं आहे निश्चित रूपाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये घेण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. म्हणजे काहींच्या जीवनामध्ये चरित्रच नाही, काहींच्या जीवनामध्ये काही मध्य अवस्थेपासून उतरत्या वयामध्ये म्हणून पाहण्यासारखं आहे. काहींचं जीवनचरित्र पाहिलं, साधू संत महात्म्यांचा जर आम्ही विचार केला त्यांचं जीवनचरित्र कसं आहे अगदी सुरुवातीपासून ते अंतापर्यंत शेवटपर्यंत कसं आहे जीवन, संपूर्ण जीवनचरित्र आम्हाला पाहतासारखं येण्यासारखं आहे. उदाहरणार्थ आद्य आचार्य शंकराचार्य यांचा जर आम्ही विचार केला तर त्यांचं जीवनचरित्र हे संपूर्ण आम्हाला घेण्यासारखं आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रकृत षोडशो कृत्वा भाष्य द्वात्रिषु मुनिलभ्यगात असं यांचं जीवनचरित्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबराय, एकनाथ महाराज, नाथ बाबा यांचं जर आम्ही सर्व सकल संतांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर विचार केला तर हे संपूर्ण जीवनचरित्र आम्हाला आमच्या जीवनात घेता येण्यासारखं आहे. म्हणजे काहींच्या जीवनात चरित्र नाही, काहींच्या जीवनात उतरत्या वयामध्ये आहे, काहींचं संपूर्ण जीवनचरित्र घेण्यासारखं आहे. पण परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला तर या बाबाचं चरित्र जन्माला येण्याच्या आधीपासूनच सुरुवात आहे. विढाला आकाशाची वाणी सांगतसे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. ज्यावेळेस वसुदेवजी आणि देवकी माता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि कंस मात्र घालवण्यासाठी निघाला. आकाशवाणी झाली की अरे बाबा तू एवढ्या मोठ्या प्रेमाने एवढ्या आनंदाने जिला घालवण्याकरिता या ठिकाणी निघालेला आहेस, परंतु तिच्याच उदरी येणारा 8वा पुत्र तुला काय करणार आहे, घात करणार आहे. ही गोष्ट ऐकल्याबरोबर आपल्या लाडक्या बहिणीला नाही का, आपल्या लाडक्या बहिणीला म्हणून त्या ठिकाणी घालवण्यासाठी निघालेल्या कंस मात्र तिच्याच उदरी येणारा मुलगा आम्हाला मारणार आहे हे कळाल्या मात्र बरोबर हातामध्ये शस्त्र घेऊन मारण्यासाठी प्रवृत्त झाला नाही का. घेऊन या शस्त्र
घेऊन आखड माराया धावला, हात तो धरिला वसुदेवजींनी हात धरला आणि म्हटले अरे बाबा तिनं काय केलं, हिच्या उदरी येणारा पुत्र मारणार आहे तर तिचा का घात करतो, आम्हाला बंदी खान्यामध्ये ठेवा, सर्व पुत्र जरी असतील तुम्हाला आणून आम्ही देतो, नाही का. 6ही मारित दुराचारी, एक एक करत 6ही जणांचा त्या ठिकाणी कंसाने घात केला. 7वा असणारा पुत्र योग मायेने रोहिणीच्या उदरी नेऊन घातला आणि 8वे असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा मग त्या ठिकाणी कारावासामध्ये प्रकट होत आहे. तुम्ही ढाला 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 म्हणजे भगवंताचं असणार हे चरित्र प्रकट हे आपण विचार केला तर येण्याच्या आधीपासूनच सुरुवात झालेली. परमात्मा त्या ठिकाणी येतात, प्रकट झाले, प्रकट झाल्याबरोबर आता जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, काय करावं. आलेला आहे परमात्मा आहे, त्या ठिकाणी विनंती करतायत की बाबा आपण 8 वर्षाची असणारी मूर्ती घेऊन या ठिकाणी प्रकट झाला, पण अशा पद्धतीनं जर का आपण प्रकट झाला तर तुम्ही माझा मुलगा आहे म्हणून जगतात कोणी मान्य करेल का, कोणीच करणार नाही. मग आपण लहान बाळरूप धारण करावं विनंती केल्याबरोबर त्या ठिकाणी असणारे परमात्मा लहान वेश धारण करतात. परंतु मनामध्ये चिंता निर्माण होते की काय करावं, आता जर कंसाला कळालं तर यालाही ठेवणार नाही अशी मनामध्ये चिंता उद्विग्नता पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी असणारे 2 मिनिटापूर्वी अगदी प्रकट झालेले आमचे भगवान परमात्मा आपल्या स्वतः वडिलांना म्हणतात की बाबा एवढीच जर का तुम्हाला भीती वाटत असेल तर एक काम करा ना, काय करा, मला नंद बाबाच्या घराला घेऊन चला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. मदने माया उपदल देते, माया उपदल देते, देवी मदनी थे, देवी मदनी थे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. माया उपदल देते, माया उपदल देते, देवे मदनी थे, देवे मदनी थे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवान परमात्मा म्हणतात की बाबा एक काम करा, काय करा, नंद बाबाच्या घराला घेऊन मला चला. मग असणारे भगवान परमात्म्याला घेऊन त्या ठिकाणी असणारे नंद बाबांच्या घराला वसुदेवजी निघतात. जात असताना मध्ये यमुना माता लागते आहे, त्या मात्र ठिकाणी ती यमुना माता मात्र वाढ द्यायला तयार नाही. जसजसे असणारे वसुदेवजी त्या ठिकाणी निघालेले आहेत, यमुना माता वाढायला लागलेली आहे. आता ती वाढत असताना का वाढली वगैरे त्याचे अनेक कारणं आहेत, त्यापैकी म्हणजे आपलं असणारं भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून यमुना माता वाढू लागलेली आहे, किंवा त्या असणाऱ्या परमात्म्याला आपलं दुःख सांगावं म्हणून त्या ठिकाणी कानापर्यंत आवाज जावा तिथपर्यंत आपण वाढावं म्हणून यमुना माता त्या ठिकाणी वाढू लागलेली आहे. आणि ज्या वेळेस मग भगवान परमात्मा आपला अंगुष्ठ लावतात त्यावेळेस मात्र असणारी यमुना माता दुभंगते, वाट देते. ती वाटही का दिली त्याचीही अनेक कारण आहेत. अगदी सांगायचं झालं एकच तर ते म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असणारं सर्व दुःख परमात्म्याच्या समोर प्रकट करून अंतःकरण विदारक पूर्वक दुःख परमात्म्याला सांगावं ते सांगण्याच्या दृष्टीनं म्हणून यमुना माता दुभंगलेली आहे. विठाला 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 विठाला. आणि मग यमुना मातेने वाट दिल्यानंतर त्या ठिकाणी असणारे
वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन आलेले आहेत. नंदबाबाच्या घरापाशी आल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्याला ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी माया आहे त्या मायेला घेऊन मात्र कारावासामध्ये पुन्हा आलेले आहेत. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. त्या ठिकाणी असणारे सर्व जे दूत त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले होते ते पुन्हा शुद्धीवरती आले. शुद्धीवर आल्याबरोबर त्या ठिकाणी पळत पळत जाऊन कंसाला सांगू लागले की त्या ठिकाणी असणारं मुलग जन्माला आलेलं आहे. आलेलं जन्माला आहे कळाल्याबरोबर तो मुलगा आहे का मुलगी आहे काही घेणं देणं नाही. फक्त जन्माला आला की त्याला मारायचं हे ज्याचं काम त्या कंसाने त्या मायेला पकडलं. गर गर फिरवून त्या दगडावरती आपटून मारणार की इतक्यामध्ये माया हातातून निसटून गेली आणि सांगितलं की अरे बाबा मला काय मारतो म्हटले नाही का, तुझं लागी वधी उपजला माझा. अरे तुला मारणारा तर माझ्या आधी जन्माला आलेला आहे असं सांगून ती माया निघून गेली. आपला वैरी जन्माला आला हे कळाल्यानंतर काय गोड वाटेल का हो कंस? त्याला थरकाप सुटला. काय करावं काही कळेना झालं. मग त्या ठिकाणी मीटिंग वगैरे बोलवा सर्व काहीतरी नियोजन केलं पाहिजे मारण्याचं आता म्हणून त्याची धावपळ चालली. पण परमात्मा मात्र या ठिकाणी प्रकट झालेला आहे. त्याचा आनंद मात्र त्या ठिकाणी चाललेला आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदारी आनंदल्या नरनारी असं अनेक पद्धतीनं मोठा उत्सव त्या ठिकाणी चाललेला आहे. पण हा कुठं गोकुळामध्ये. इकडं कंसाकडे मथुरेमध्ये मात्र त्यातलं काहीच नाही. आता निवडून आला तो पक्ष विरोधी पक्षाला थोडीच आनंद होणार आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याला तिकडं आलेला आहेत गोकुळामध्ये म्हणून मोठं आनंदाचं वातावरण आहे. परंतु इकडं मात्र मथुरेमध्ये मात्र त्या ठिकाणी काही आनंद नाही. त्या ठिकाणी कंसाला भीती वाटलेला आहे. वैरी जन्माला आलेला आहे काय करावं म्हणून त्या असणाऱ्या कंसाने सर्व राक्षसांना घेऊन मिटिंग बसवली आणि मिटिंगमध्ये सांगितलं की बाबा माझा वैरी जन्माला आलेला आहे. फक्त त्या वैऱ्याला जो कोणी मारेल त्याला माझं अर्ध राज्य म्हणून मी बक्षीस द्यायला तयार आहे. अशा पद्धतीनं बोलल्याबरोबर त्या ठिकाणी असणारी पुतना मावशी समोर येते आणि तो विडा उचलते. म्हणते तुझ्या वैऱ्याला मी मारते म्हटले सांग कुठं आहे. त्याचा काय फोन नंबर घर पत्ता नाही का काय फोटो आयडेंटिटी साईज काहीतरी असेल तर मला फक्त ते कुठं आहे एवढं फक्त सांग म्हटले. आत्ता जाते आणि काम करून येते. म्हटल्याबरोबर लगेच कंस म्हटला घ्या म्हटला 98 22 77 81 94 घर नंबर 334 दाळे गल्ली टेंभुकर वाडा माझा आहे नाही का. तो म्हटला अरे बाबा त्याचा असणारा पत्ता जर मला माहित असता तर मी जाऊन आतापर्यंत ठेवला असतं का त्याला. जन्माला आला एवढंच माहिती आहे. कुठं आला कसा आहे कुठं आहे कसा दिसतो काही काही त्याच्या संबंधाने माहिती नाही. फक्त जन्माला आला एवढं माहिती आहे म्हटला. पुतना म्हटली ठीक आहे. मावशी म्हटली काय हरकत नाही म्हटली. मग तिने काय केलं आपलं माहिती आहे आपल्या स्थानामध्ये विष धारण केलं आणि एवढ्या दिवसामध्ये जेवढे काही बालक जन्माला आलेले आहेत त्यांना सगळ्यांनाच मारते म्हटले. त्याच्यामध्ये तुझा वैरी आपोआप मरून जाईल म्हटली. त्याला वेगळं मारण्याचा प्रयत्न करण्याचा काही अट्टहास काही गरज नाही म्हटली. आणि मग सर्व असणारी जन्माला आलेली लहान लहान मुलांना त्या ठिकाणी मारत ती पुतना मावशी निघालेली. दीन दुर्बळाची मारीत बालके करिता ती शोके माय बाप. सर्व असणारे शोक करू लागलेले आहेत. लहान लहान अशी जन्माला आलेली बालकं नुसता त्या विषाचा वास जरी आला तरी त्या ठिकाणी मृत पावायला लागलेले आहेत. असं करत 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 असणारी पुतना मावशी यशोदाबाईच्या घराजवळ येते आणि दरवाजावरती थाप टाकते. हा दरवाजावरती थाप टाकल्याबरोबर आवाज देते यशोदे कुठाही ये बाई. आवाज दिला दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर तिनं कपाळालाच हात लावला. कोणी यशोदा माय का ती म्हटली कारण असं मॉडेलच कधी बघितलं नव्हतं. मॉडेल म्हणजे एवढे सुंदर रूप धारण करून त्या ठिकाणी ती पुतना आलेली की स्वर्गातील अप्सरा देखील तिच्या समोर फिक्क्या पडाव्या. अगदी एवढं सुंदर रूप धारण त्या ठिकाणी करून आलेली. कोण आहेस ती म्हटली मला ओळखलं नाही. ती म्हटली नाही ओळखलं. अगं असं काय करते म्हटली तुझी बहीण आहे ना मी. बहीण अगं म्हटली माझ्या वडिलांना मी एकटीच आहे म्हटली. तू माझी बहीण कशी काय असशील. अगं तसं नाही म्हटली मी तुझी चुलत बहीण आहे म्हटली. पण म्हटली माझ्या बाबाला दुसरा भावच नाही चुलत बहीण कशी काय असशील. नाही नाही म्हटली तसं नाही म्हटली. मग म्हटली मी तुझी मावस बहीण. अगं पण माझ्या आईला दुसरी बहीण नाही ना. मग काय म्हटली नाही म्हटली आत्ता लक्षात आलं काय मी तुझी सावत्र बहीण आहे. अगं पण माझ्या बाबांना दुसरं केलंच नाही ना. सावत्र मग कुठंच मेळ बसना. शेवटी बादराईनी संबंध नाही का दुरून संबंध आपला काहीतरी जोडायचा म्हणून म्हटली अगं नाही म्हटली मी तुझी दूरची बहीण. बरं ठीक म्हटली कशा करता आली काय आहे कारण काय आहे. ते म्हटले काही नाही म्हटली तुला मुलगा झाला म्हणून मला कळालं त्याचं मुख पाहावं म्हणून मी या ठिकाणी आलेले आहे म्हटली.
मुख पाहण्याकरता आलेली आहे म्हटल्याबरोबर यशोदा माईला वाटू लागलं कोण कुठून आली, बहीण म्हणून सांगते खरंय ना, आपला मुलगा नेऊन दाखवायचा, नजर वगैरे माझ्या बाळाला लागली, दृष्ट लागली तर काय करायचं. मग म्हटली यशोदा माता म्हणू लागली की अगं आत्ताच तो झोपलाय का, म्हटले परत कधीतरी या, नंतर आल्यानंतर कधीतरी मी तुला दाखवते म्हटले, पण आत्ता मात्र मी काही दाखवणार नाही, तू आता जा म्हटले. जा म्हटल्याबरोबर परमात्मा विचार करायला लागले, अरे म्हटले मी झोपली आई सांगते, किती खोटं बोलती का आई तू, हा मी काय झोपा काढायसाठी इथं आलोय का प्रकटून, झोपा काढायसाठी कीर्तनात येतात नाही, सकाळच्या नाही हो संध्याकाळच्या, मी काही इथं झोपा काढण्याकरता आलोय का, हा मी तर या ठिकाणी म्हटले बरं ह्यातलं पहिलं गिराईक, आपल्याकडे पहिलं गिराईक म्हणजे काय म्हटलं जातं, भवानीचं गिराईक, आणि ते असं रिकाम्या हाताने जर पाठवलं तर दिवसभर भवानी पुन्हा होत नाही म्हणते, तसं हे माझं पहिलं गिराईक आहे म्हटले, आणि त्याला तू माघारी पाठवते, गेलं नाही पाहिजे. मग परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि परमात्मा त्या आल्याबरोबर त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतायत. विठाला आणि परमात्म्याने त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केल्याबरोबर त्या ठिकाणी असणारी पुतना म्हणायला लागली, अगं म्हटले तू झोपला म्हणून सांगते खरंय, पण तो तर रडतोय, जागा आहे म्हटली, मला फक्त मुख दाखव ना, एकदा मी मुख पाहिलं की लगेच निघून जाते म्हटले, जास्त वेळ थांबणार, लगेच निघून जाते म्हटले, फक्त एकदा मला तेवढं त्याचं काय कर, मुख दाखव. अशा पद्धतीनं बोलल्याबरोबर यशोदा माता नाविलाज दाखवावं म्हणून त्या ठिकाणी घेऊन आपल्या परमात्म्याला भगवंताला घेऊन येते आणि दाखवणार की इतक्यामध्ये चुलीवर गेलेलं उतू चाललेलं दूध त्या ठिकाणी जाऊ लागलं. यशोदा मातेनं पाहिलं की लगेच तिच्या हातात दिलं आणि दूध उतू चाललेलं घालवण्यासाठी निघून गेली. हातामध्ये बालकाला दिल्याबरोबर यशोदा मातेनं त्या ठिकाणी असणारी पुतना त्याला स्तनपान करू लागली. स्तनपान करू लागल्यानंतर मात्र परमात्म्यावरती त्या विषाचा काहीच परिणाम होईना. हळूहळू करत भगवंताने त्या ठिकाणी सर्व विष तर प्राशनच केलं, परिणाम झाला नाही. त्याच्यानंतर भगवान परमात्मा असणार सर्व रक्त शोषण घेऊ लागले. पुतनेला मात्र भीती वाटू लागली. तिला लक्षात आलं आतापर्यंतची जेवढी बालकं होती नुसती जवळ आली म्हटलं की मरण पावत होती, हा बाबा विष प्राशन करतोय तरीही काही होत नाही, निश्चित कंसाचा वैरी हाच आहे म्हटले. काय करावं, परमात्म्याने सोडायला तयार नाही. कृष्णा सोड म्हणून यशोदा त्या ठिकाणी असणारी पुतना ओरडायला लागली, परंतु परमात्मा मात्र सोडायला तयार नाही. सर्व रक्त शोषलं तरीही सोडलं नाही. शेवटी असणारे तिचे पंचप्राण परमात्म्याने ओढून घेतले. परमात्मा म्हटले, हे बघ मावशी, काय म्हटले, एकतर आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला कोण गेलं तर सोडत, असा आमचा नियम आहे म्हटले. तो आमच्या वाटेला विनाकारण आली म्हटली, आता आम्ही सोडणार, आम्ही एकतर धरत नाही, धरलं तर आता सोडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या पुतनेला परमात्म्याने काय केली, मुक्ती देऊन टाकली. पुतना कंटक मुक्त केली. त्या ठिकाणी असणारे मग कागा बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. एक एक करत नंतर जेवढे राक्षस आले सर्वांचा वध त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केला. भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागलेले आहेत, रांगू लागलेले आहेत. आणि रांगू लागल्यानंतर मग रांगत रांगत भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. रांगत रंगने रांगत रंगने तोरितलोने धावने धरते गौरवने धावने धरते गौरवने बांधते चरणे देते गारणे बांधते चरणे देते गारणे यशोदेचा जनी यशोदेचा जनी दही दूध काऊन कमाळने नवल केले साधने कृष्ण आळवा आळवा परतोली माते दावा कृष्ण आळवा आळ दही दूध भक्तने कमाळने नवल केले साधने कृष्ण आळवा आळवा परतोली माते दावा
कृष्ण आळवा आळवा रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवान परमात्मा रांगू लागलेले आहेत, रांगत रांगत अंगणामध्ये आलेले आहेत आणि अंगणामध्ये आल्याबरोबर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पडलेली माती ती उचलली आणि तोंडामध्ये टाकली. तोंडामध्ये टाकल्याबरोबर असणारे सवंगडी यशोदा माईकडे जातात आणि सांगतात, अगं आई, त्या परमात्म्याने बघ म्हटले, कृष्णाने लल्लाने त्या ठिकाणी माती खाल्ली म्हटले. माती खाल्ली ऐकल्याबरोबर यशोदा माता पळत पळत येते आणि भगवंताला म्हणते, का रे कृष्णा, का रे कान्हा, तू माती खाल्ली का? माती खाल्ली का म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणतात, आई मी माती खाल्ली नाही. काय नाही खाल्ली म्हणून सांगतो म्हटले? हा, तुझं असणारे सर्व सवंगडी सांगतायत की तू माती खाल्ली. ते म्हटले, आई खरं सांगतो मी माती खाल्ली नाही. आई ग आई काल माती आई गाई नाही काले ना माती आई गाई नाही काले ना माती आई गाई नाही काले ना माती बलराम दादा बलराम दादा बळीराम दादा बलराम दादा बलराम दादा बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा खोट बोलतो जतो तू पालमा वरती नाही गाय नाही खाल्ले म्या माती नाही गाय नाही खाल्ले म्या माती पालमा माती आई गाय नाही खाल्ले ना माती आई गाय नाही आई ग आई नाही खादली म्या माती. परमात्मा म्हणतात, आई मी माती खाल्ली नाही. मग त्या ठिकाणी असणारी यशोदा माता म्हणते, बरं ठीक आहे, तू माती खाल्ली नाही ना, नाही खाल्ली तर आग करून दाखव. परमात्मा म्हणतात, अरे मी खाल्लीच नाही तर आग कशासाठी करू, नाही का? मग अशा पद्धतीनं म्हटल्याबरोबर ज्याला डर नाही त्याला कर कशाला, नाही खाल्ली तर दाखव ना बाबा. दाखवायला परमात्मा तयार होईनाच. त्यावेळेस मारावया तिने उगारली काठी भुवने त्या पोटी, 14 भुवनाचं दर्शन परमात्म्याने यशोदामाईला त्या ठिकाणी दिलं. आणि असं करीत करीत भगवान परमात्मा थोडेसे मोठे झालेले आहेत, थोडेसे सवंगड्यांसोबत इकडं खेळू लागलेले आहेत. सर्व सवंगड्यांकडे पाहिलं तर सर्वच्या सर्व सवंगडी कसे, अगदीच नाही का लोकडे अगरबत्ती, नाही का, असे सगळे सवंगडी पाहिल्याबरोबर परमात्मा म्हणायला लागले, अरे बाबांनो, तुमच्या घरामध्ये दही दूध तूप लोणी काही नाही का म्हटले? एवढे असे कसं काय तुम्ही झालेला आहात लुकडे? ते म्हटल्याबरोबर परमात्म्याला म्हणायला लागले, सर्व गोपाळ देवा, अरे कृष्ण, आमच्या घरामध्ये पण दही दुप्त सर्व काही आहे म्हटले. खरं आहे. मग एवढं सर्व दही दुपताय तर तुम्ही असे का झालात? खायला भेटत नाही का? काय करायचं म्हटले देवा कृष्णा? सर्वच्या सर्व दही दूध लोणी मथुरेला जातं म्हटले. खरं सांगू का काय झालंय म्हटले? दही दूध डेअरीला आणि चटणी ढेरीला अशी झाले म्हटलं. आम्हाला चटणी भाकरीच आहे, नाही का, दुसरं काय नाही आम्हाला म्हटले, आणि त्याच्यामुळे आमची अशी अवस्था झाली म्हटले. ठीक आहे म्हटले. मग परमात्मा म्हटले, मीटिंग घेतली, अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष, सचिव, नाही का, सगळी पद देऊन टाकली. परमात्मा त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी येऊन सर्व गोकुळवासियांना म्हणायला लागले, हे गोकुळवासियांनो, उद्यापासून कोणीही मथुरेला दूध घालायचं नाही. आणि अशा पद्धतीनं परमात्म्याने सांगितलं. आता मोठ्याचं पोरग आहे, नियम मोडायचा अवघड आहे, नाही, मोठ्याचं असलं की सांगायचं लागत नाही, काय त्याच्या विरोधात बोलायचं अवघड आहे म्हटले. काय करावं म्हटले. मग कोणी सरळ तर वाटेने घेऊन जाईना, पण चोर वाटेनं मात्र दूध सगळं जाणं चालूच होतं. मग अशा पद्धतीनं चालल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी परमात्मा आले. सवंगड्याकडे पाहिलं तर सर्व जैसे थे वैसे. परमात्मा म्हटले, अरे काय झालं, खायला भेटलं नाही का?
सर्व म्हणू लागले कृष्णा अरे कान्हा नुसतं नियम करून चालत नाही म्हटले नाही का, त्याची अंमलबजावणी काहीतरी झाली पाहिजे का नाही, नुसताच नियम केला काही त्याला अर्थ नाही म्हटले. मग घी सीधी उंगली से नाही निकले तो उंगली नाही का, काहीतरी केलं पाहिजे. मग सर्व सवंगड्यांना परमात्मा म्हणतात अरे बाबांनो एक काम करा म्हटले, तुम्हाला पाहिजे ना दही दूध, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला देतो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, याल तरी यार लागे, माझ्या मागे मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे मला लतो वारी, यार लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे मला लतो वारी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अर्थात परमात्मा म्हणतात जर तसं असेल तर तुम्ही एक काम करा म्हटले, याल तरी यारे लागे, याल तरी अर्थात जर तुमची इच्छा असेल तर, तसं बळजबरी आम्ही कोणाला करत नाही नाही का, जर तुमची इच्छा असेल परमात्मा म्हणतात तरच आमच्या मागे या, नाहीतर अन्यथा येऊ नका, नाहीतर आमच्या मागे या म्हणून बोलणारे भरपूर आहेत नाही का, परंतु आमच्या मागे परमात्मा म्हणतात आम्ही तुम्हाला त्या बाबतीत बळजबरी करणार नाही. तुमची जर इच्छा असेल याल तरी, जर तुमची इच्छा असेल तर अर्थात याल तरी या रे, पण येत असताना जर यायचं असेल तर कशा पद्धतीने या, परमात्मा म्हणतात लागे, अर्थात लागे. आता माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या सोबत आपण उद्यापासून, म्हणजे आज तसं प्रस्थान आहे पण निघणार आपण पुण्याकडे, ते कधी सकाळी उद्या. मग उद्या सकाळी वाटचाल चालत असताना जात असताना जर मध्यंतरी अंतर पडलं तर सर्व मंडळी काय म्हणतात, लागून चाला नाही, लागून चाला. आता आमचे वेदांत महाराज चोपदार आहेत, अंतर पडलं की अरे चला नाही का, एवढा मध्ये गॅप नाही का, म्हणजे लागून चाला. अर्थात लागे शब्दाचा अर्थ जवळून चाला, लागून चाला, मध्ये अंतर पडून देऊ नका. अर्थात काय आहे, परमात्मा म्हणतात की तुम्हाला जर माझ्या मागे यायचं असेल तर लागून या. याचा तात्पर्य अर्थ काय, आध्यात्मिक दृष्ट्या तात्विक दृष्टी जर आपण पाहिलं तर आम्ही भगवान परमात्म्याच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या आज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस माऊलींसोबत चालतो, सोहळ्यामध्ये जात असताना निश्चित रूपाने आम्ही माऊलींच्या सोबत आहोत, लागून आहोत. पण एक खरं सांगा, कुठपर्यंत आम्ही असतो, सोहळा काला होत नाही तोपर्यंतच, का दशमीला पोचत नाही तोपर्यंत, तिथपर्यंतच आम्ही लागू नाही. एकदा काला झाला की पुन्हा आम्ही आमच्या घरी नाही का, पुन्हा माऊली परतीला कसे येत आहेत काय होतं हेही आम्हाला माहित नसतं. मग हे जे आमचं आहे हे लागून चालणं आहे, पण काही कालावधीमध्ये. अर्थात त्या परमात्म्याशी आम्ही जात असताना हे केवळ 5 दिवसाकरता सप्ताह आहे, त्या सप्ताहाकरिता
16 आहे, 15, 20 दिवसाचा आमचा चालू आहे, तोपर्यंत लागून राहायचं नाही. तर जोपर्यंत आम्ही आहोत, अर्थात सकाळी उठल्यापासून आज सोहळ्यामध्ये आम्ही प्रत्येक जण उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त माऊलीच आहे. पण हे माऊली जे आमचं आहे ते सोहळ्याची सांगता होत नाही, काला होत नाही. तिथंपर्यंत पंढरपूरला जाणार आहे आम्ही, तिथंपर्यंतच आमचा आहे. एकदा काला झाला की पुन्हा माऊली एकीकडे आणि आम्ही एकीकडे असतो. मग हे जे लागून आहे हे केवळ सोहळ्यापुरतं लागून नसावं, तर अखंड जीवनामध्ये माऊलींना लागूनच आम्ही असावं, म्हणून लागून असावं. विठाला ठाला 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 ठाला. अर्थात सकाळी आम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन असेल, गाथ्याचं वाचन असेल, हे आमच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये त्याचं काय असलं पाहिजे, वाचन असलं पाहिजे, पठण असलं पाहिजे. हे जर असेल तर याचा अर्थ निश्चित रूपाने आम्ही काय आहे, परमात्म्याशी लागून आहोत, त्याच्या संगतीमध्ये आहोत. आणि म्हणून परमात्मा म्हणतात याल तरी या रे लागे. अर्थात जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला काय करा, लागून या. अवघे माझ्या मागे मागे. परमात्मा म्हणतात अवघे. अवघे शब्द असा आहे की जो सर्वांनाच सामावून घेणार आहे, नाही का. अर्थात या वर्णाचा आहे त्या वर्णाने येऊ नये, लहान आहे मोठ्याने येऊ नये, श्रीमंत आहे गरिबाने येऊ नये, नाही का. स्त्री आहे पुरुषाने येऊ नये, पुरुष आहे स्त्रीने येऊ नये, असं काय आहे का? असं काही नाही. किंवा राष्ट्रवादी चालतो आहे, बीजेपी चालत नाही, काँग्रेस चालतो आहे, शिवसेनाचा, असं काही नाही. जात पक्ष पात वर्ण या कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी नाही. अवघे. अवघे म्हणण्याचा अर्थ जीव म्हणून आम्ही जेवढे सर्व जे काही आहेत त्या सर्वांनी काय करावं, यावं. विठाला ठाला 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 ठाला. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अर्थात अवघे म्हणजे सर्वांनी काय करा, आमच्या मागे या. अर्थात परमात्म्याच्या सोबत आम्ही गेलं पाहिजे. आणि खरं आहे, मागे या परमात्मा म्हणतात. नाहीतरी जीव कोणाच्या ना कोणाच्या तरी मागे जातोच ना हो. आपण जर विचार केला, जीव जीवाच्या तरी मागे जाईल, जीव जडाच्या तरी मागे जाईल, जीव विषयांच्या तरी मागे जाईलच. मग जीवाच्या मागे जाण्यापेक्षा, जीवाने जडाच्या मागे जाण्यापेक्षा, जीवाने विषयाच्या मागे जाण्यापेक्षा जीवाने देवाच्या आणि देवमान्य संतांच्या माऊलींच्या मागे जाणं हे कधीही चांगलं आहे. विठाला ठाला 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 ठाला. मागे मागे मागे. पण गंमत अशी आहे की मागं चालायला कोणाला आवडतच नाही हो, नाही. प्रत्येकाला वाटतं मला पुढे चालायला भेटलं पाहिजे. आता आम्हाला मागच आहे बरं का, माऊलींच्या मागे आम्ही चालणारे आहोत. पण माणसाची इच्छा असते, जीवाची इच्छा असते की मागं माणसाला कोणाच्या चालायला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं मला पुढे चालायला भेटलं पाहिजे. आणि ज्याला मग पुढे चालायची इच्छा असते ना, त्याला मागं चालणं आवडत नाही. मग ते काहीतरी खोड्या केल्याशिवाय राहत नाही का. त्याला काहीतरी खोड्या ते केल्याशिवाय राहत नाही. कारण मागं त्याला वाटतं मला पुढे चालायला भेटलं पाहिजे. हे प्रत्येकाला वाटत असतं. मग ते अपक्ष तरी उभारतं, नाही का, काहीतरी गोंधळ तरी करेल, मत तरी खाईल, काही ना काहीतरी उठा ठेवा केल्याशिवाय त्याचं जमतच नाही का, कारण त्याला मागं चालणं जमत नाही. आणि मग अशा विचाराची जी मंडळी असतात ते काय करतात, मग तशा पद्धतीचंच असणारा एक त्याच्यामध्ये जे गोपाळ आहेत त्याच्यामध्ये त्याला मागं चालायला आवडत नव्हतं. ते बाकीच्या गोपाळांना घेतलं आणि तो म्हटलं अरे आपण परमात्म्याच्या मागे जायचं, ते या म्हणतायत, आपण निघालो आहे, खरं आहे म्हटले, सगळं मान्य आहे, पण परमात्म्याच्या मागे गेल्यानंतर आपणाला मिळणार काय तुम्ही विचारलं का. ते म्हटले खरं आहे, आपण परमात्म्याला विचारलं नाही, ते या म्हटले, आपण निघालो, पण मिळणार काय हे तर आपणाला विचारलंच नाही. सगळे गोपाळ मागे थांबले. परमात्म्याने वळून पाहिलं. परमात्मा म्हटलं अरे काय झालं, का थांबलात. ते म्हटले देवा कृष्णा, आम्ही तुझ्या मागे लागलो खरंय बाबा, पण तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला मिळणार काय ते तरी सांग. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही माझ्या मागे आलात तर तुम्हाला पोटभर खायला मिळेल अभंगाच्या दुसऱ्या. आजी देतो पोटभर, आजी देतो पोटभर.
आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरे पुरे मला लतो वरे 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 आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अर्थात परमात्मा म्हणतात की तुम्ही जर माझ्या मागे आलाच तर तुम्हाला पोटभर खाण्याकरता या ठिकाणी मिळेल याची मी शाश्वती अर्थात गॅरंटी देतो नाही का. पुरे म्हणाल तो रे आजी देतो पोट भरी पण कसं पुरे. आता मला सांगा पोटभर देतो म्हणणं आणि पुन्हा पुरे म्हणणं म्हणजे पोट भरल्यानंतर मनुष्य पुरेच म्हणतो का पुरे म्हणणं म्हणजे वेगळं आहे पोट भरणं म्हणजे वेगळं आहे काय. म्हणजे तुम्ही पोट भरल्यावर पुरेच म्हणता का कसं आहे. पुरेच आपण म्हणतो पुरे पुरे बस आलम नाही का. आता बास हे आम्ही म्हणतो अर्थात पुरे म्हणजेच पोट भरणं आणि पोट भरलं की मनुष्य पुरे म्हणतो म्हणजे जवळजवळ एकार्थवाची दोन शब्द आम्हाला या ठिकाणी भरतात. बरं खरं सांगा आजपर्यंत आम्ही किती खाल्लो कधी पोट भरलंय का कोणाचं. आता कोणाचं किती खाल्ल्यावर भरतं तो त्याचा भाग तसा पोटानुसार वेगळा आहे नाही का. परंतु किती खाल्लं किती जरी मोठं पोट असलं आणि किती जरी लहान पोट असलं तरी किती आजपर्यंत आम्ही त्यात भरलं कधी कोणाचं भरलंय का. खरं सांगा आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत किती तांदूळ किती गहू किती ज्वारी नाही का किती काय काय याच्यामध्ये भरलं पण हे पुरे म्हटले का अजून परत लागतच आहे. मग जर परत आम्हाला लागत असेल आणि तरीही भगवान परमात्मा म्हणतात आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अर्थात हे जे आमचं पोट भरणं असतं व्यवहारामध्ये अगदी बोलायचं झालं म्हणजे सांकुशा तृप्ती. तृप्तीचे जे दोन प्रकार आहेत सांकुशा आणि निरंकुशा त्या दृष्टीने जर आम्ही विचार केला तर आजी देतो पोट भरी म्हणजे पोटाला लागतं तेवढं तर आम्ही तुम्हाला देतोच देतो. पण ज्यावेळेस मनुष्याच्या आवडीचा पदार्थ असतो ना त्यावेळेस पोट भरलं तरी इच्छा पूर्ण होत नाही का. इच्छा अपूर्णच असते. ज्याप्रमाणे धनी धाय परितयाची भुक्ती न धाये सागर भरिता परित्या सरिता समाये. त्या ठिकाणी समुद्र असतो पाण्याने अथांग आहे भरलेला आहे परिपूर्ण आहे पाण्याने परंतु तरीही जशा पद्धतीनं तो सरिता येणारे नद्या ओढे नाले सर्व आपल्यामध्ये समावून घेतो तो नाही म्हणत नाही. तशा पद्धतीने धनी धाय परितयाची पोट भरलेला आहे भुक्ती न धाये पण धनी अर्थात ती इच्छा मात्र धावतेच आहे. विठाला अर्थात आम्ही व्यवहारामध्ये जर आम्ही विचार केला तर या सर्व गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये पोट आमचं भरेल तोपर्यंत आम्ही खातो परंतु धनी म्हणजे ती इच्छा मात्र जी आहे ती इच्छा मात्र आमची काय होत नाही पूर्ण होत नाही. मग या ठिकाणी असणारे परमात्मा जे म्हणतायत की आजी देतो पोट भरी अर्थात पोटाला लागतं तेवढं तर देतोच देतो पण तुमची जी इच्छा आहे जी अपूर्ण आहे तीही पूर्ण होईल अशा पद्धतीचं देतो म्हणून पुरे आहे. विठाला म्हणून महाराज म्हणतात की आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि पोटालाच फक्त भूक लागते असं काही नाही. इंद्रिय आहेत प्रत्येक इंद्रियाची भूक आहे अर्थात त्या पोटाला जशा पद्धतीनं लागतं तशा प्रत्येक इंद्रियाला लागणार आहे तेही आम्ही सर्व देतो. आणि म्हणून या ठिकाणी दोन शब्द वापरले आजी देतो पोट भरी
पुरे म्हणाल तोवरी. आता अशा पद्धतीनं असणारी निरंकुशा तृप्ती जी आहे ती परमात्मा आम्हाला प्राप्त करून देत आहेत. हे कळाल्याबरोबर काय आनंद कमी झाला असेल का? सर्वांना मोठा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये सर्व गोपाळांनी भगवंताचा जयघोषच केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्याने सर्व गोपाळांनी जयघोष केला. जयघोष केल्याबरोबर परमात्मा म्हणू लागले, अरे काय चाललंय म्हटले, एवढ्या मोठ्याने घोषणा या ठिकाणी देत आहे, आपण काय प्रचाराला चाललोय का? कुठं निघालो, काय आहे, वेळ काळ काय कळतो की नाही म्हटले तुम्हाला, आपण कुठे निघालोय बाबा? ते म्हटले, अरे देवा आम्ही आपणहून तुमच्या घोषणा करतोय. हे महत्वाचं वाक्य. आम्ही आपणहून तुमच्या घोषणा करतोय म्हटले. आता चालू आहे ते सगळं घोषणा व्हावी म्हणून कोण काय करते काय सांगायचं नाही का? आपला जय जयकार व्हावा, आपला जय जयकार लोकांनी करावा म्हणून किती अट्टहास चालू आहेत. आणि आम्ही मात्र तू काही न म्हणता स्वतःहून तुमचा जय जयकार करतोय, तरी तुम्ही नको म्हणताय, आम्हालाच ओरडताय. काय झालं बाबा? परमात्मा म्हटले, अरे पण वेळ काय, कुठे निघालो आपण, काय बघता का नाही तुम्ही? ते म्हटले, आपण काय इकडे चाललो का कुठेही? असं मग आपण कुठे निघालोय? म्हणजे आपण चोरी करायला चाललोय नाही का? आणि चोरी करायला जात असताना जर अशा मोठमोठ्याने तुम्ही घोषणा दिल्या तर चोर सक्सेस होईल का? आपली पूर्णत्वाला जाईल का? त्या ठिकाणी सगळे जागे होतील, चोरी पकडली जाईल, पूर्णत्वाला जाणार नाही. मग जात असताना काही नियम आहेत. काय नियम आहे? आपण हळू गेलं पाहिजे, कोणाला बोललं नाही पाहिजे, आपला आवाजही आला नाही पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणी हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणा तिल बोला, कोणी कोणा तिल बोला, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, हळू पोट भरे. हळू हळू चाल, कोणी कोणा तिल बोला, कोणी कोणा तिल बोला, कोणी कोणा तिल बोला. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणा तिल बोला, कोणी कोणा तिल बोला. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमात्मा त्या ठिकाणी सर्व गोपालांना सांगतात की बाबा आपण कुठं निघालो? चोरी करायला. तर या ठिकाणी जात असताना कशा पद्धतीनं आम्ही गेलं पाहिजे सांगत असताना हळू हळू चाला, आपण हळूहळू पद्धतीनं गेलं पाहिजे. हळू जायचं म्हणजे नेमकं कसं हो? म्हटले जसा उंदीर मांजराला पकडायला जातो तसा नाही. होयच म्हणताय तुम्ही, उंदीर कुठं मांजराला पकडायला जातो का? मांजर उंदराला पकडायला येत नाही. म्हणजे जशा पद्धतीनं तो उंदराला पकडतो, ते पकडायला जात असताना उंदराला मांजर कशा पद्धतीनं जातो? तो बोकोबा हळू जातो, एवढा हळू जातो, एवढा हळू जातो की त्या उंदराला कळतही नाही कुठून कधी आला आणि कधी पकडलं नाही का? एवढा हळू जातो नाही का? एके दिवशी काय झालं, सगळ्या उंदरांनी मिटिंग घेतली नाही का? आणि उंदरांनी मिटिंग घेतल्यानंतर ते म्हटले, अरे काय चाललंय म्हटले, हा बोकोबा जवा बघावा कुठून कधी येतो काय कळत नाही म्हटले, आणि आपल्याला खाऊन टाकतो म्हटले. आपला आजोबा पंजोबा खापर पंजोबा चिपट नाही का, जेवढे आहेत तेवढे जे सगळे संपले ते या बोकोबाने संपवलेत म्हटले नाही का? त्याचा काहीतरी बंदोबस्त आपण केला पाहिजे म्हटले. काय करावं मग म्हटला? सगळे बसलेले, चर्चा चाललेली.
त्यातला एक जण उठला आणि तो म्हटला युक्ती सुचली. म्हटला काय युक्ती? म्हटले मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. आणि मांजराच्या गळ्यात एकदा का घंटा बांधली, आता मांजर कितीही हळू पावलाने येऊ द्या म्हटला, ती घंटा वाजेल आणि घंटा वाजली की बोकोबा आला म्हणून आपणाला कळेल, आपण निघून जायचं म्हटला. अशा पद्धतीनं बोलल्याबरोबर बसलेली म्हटली वा 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 काय युक्ती आहे, काय युक्ती आहे, नाही का. अशा पद्धतीनं बोलतात की नाही तोपर्यंत दुसरा उंदीर उठला आणि काय युक्ती काय म्हणता म्हटलं. हा कसली युक्ती कसली तरकीब म्हटलं. काय हे म्हटलं काय झालं बाबा? अरे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची बरोबर आहे, तो आल्यावरती कळेल आपण पळून जाऊ हेही खरं आहे, पण घंटा बांधायचे कोणी, नाही का. कारण जो बांधायला जाईल त्याचा फडशा तिकडेच तो पाडून टाकेल, हा शिल्लकच राहणार नाही पाठीमागे. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की हळू म्हणजे एवढं आम्ही हळू चाललं पाहिजे की कळालंही नाही पाहिजे. तात्पर्य अर्थ अगदी तात्विक दृष्टीनं जर बोलायचं झालं, ज्यावेळेस आम्ही भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्यासाठी म्हणून दिशेनं निघालेलो असतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्तीच्या मार्गाला लागलेलो आहोत, परमात्म्याची भक्ती करत आहोत, साधनेवरती आरूढ आहोत. ती साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये करीत असताना गडबड करून त्या ठिकाणी काहीच उपयोग नाही, नाही का. तुका म्हणे येथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्याविना. अर्थात एकदा आम्ही साधनेला लागलेलो असेल तर आता गडबड करून चालणार नाही. आता मात्र आपण सावकाशच गेलं पाहिजे, नाही का. म्हणून हळूहळू नाही, हळू हळू ढाळे ढाळे के तुले एके वेळे मार्गाचे निबळे सिद्धी ढाके. अर्थात हळूहळू आम्ही गेलं पाहिजे, त्या ठिकाणी गडबड करून चालत नाही. आणि म्हणून परमात्मा म्हणतात की आपण येत असताना देखील मग कशा पद्धतीने या हळू हळू चाला. त्या ठिकाणी गडबड करून काही उपयोग नाही, कारण ज्या वेळेस साध्य प्राप्त होणार आहे त्यावेळेसच होणार आहे, आता उपयोग नाही गडबड करून. म्हणून हळू चाला. कोणी कोणा बोला. आता मात्र त्या ठिकाणी कोणी कोणाला बोलू नका, कारण अगदी बोलायचं झालं तात्विक दृष्ट्या तर कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ असा आहे की मनुष्य आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना करीत आहोत, ती करत असताना आपण केलेलं जे सत्कर्म आहे ते सत्कर्म माणसाने बोलून दाखवू नये. कारण केलेलं सत्कर्म जर आम्ही बोलून दाखवलं तर त्याचं पुण्य शिल्लक राहत नाही, ते निघून जातं. आम्ही ज्यावेळेस धान्य पेरतो जमिनीमध्ये, ते पेरल्यानंतर ते मातीने झाकतो की उघडं ठेवून येतो. आता आपण पेरणी करून जवळजवळ आलेले नाही का. येताना आम्ही पेरणी करतो ती कशा पद्धतीनं करतो तर बी पेरल्यानंतर त्याच्यावरती माती टाकून झाकतो, आणि टाकून झाकल्यानंतरच ते काय येतं, एका बीजा केला नाश मग भोगिले. पण हे झाकल्यानंतर आहे का उघडं ठेवल्यानंतर आहे? झाकल्यानंतर आहे. तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्कर्म करीत असताना ते सत्कर्म झाकून ठेवावं माणसाने, उघडं करू नये, अर्थात ते बोलून दाखवू नये. बऱ्याच लोकांना सवय असते, महाराज आमच्या एवढ्या वाऱ्या झाल्या, महाराज एवढ्या आम्ही वाऱ्या केल्या. अरे कशा करता बाबा, केल्या चांगली गोष्ट आहे, ठेव ना, ते काही सांगितलं पाहिजे असं काय आहे का. काही लोक यात्रेला जातात, आता बरेच जण येणारे असतात, ते म्हणतात महाराज तुम्ही काशीला वगैरे अयोध्या मथुरा तिकडे गेले होते का? मग मी म्हटलं नाही बाबा अजून तर काही जाण्याचा योग आला नाही, आता महाराज आहेत बघू कधी सांगतील योग आला तर. मग म्हटले ठीक आहे, म्हटले तुम्ही नाही बघितलं पण खरं सांगू का एकदा अवश्य बघा म्हटले. का? आम्ही जाऊन आलोय म्हटलं, एवढं चांगलं आहे म्हटलं, एवढं बघण्यासारख्या गोष्टी आहेत तिकडं, काय सांगायचं. आता खरं सांगू का, त्याला महाराज जाऊन काशीला आले का नाही आले ह्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. मग आम्ही काशी करून आलो हे फक्त सांगायचं असतं, नाही का. पण आपण केलेली काशी सांगू नाही का, कारण जर सांगितलं तर त्याचं जे सत्कर्म आहे ते निघून जातं. विठाला सांगायचं काय आहे की कोणी कोणाशी न बोला, याचा तात्विक दृष्ट्या अर्थ सांगायचा म्हणजे आपण केलेलं सत्कर्म माणसाने बोलून दाखवू नये. म्हणून परमात्मा त्या ठिकाणी गोपाळांना म्हणतात की अरे बाबा हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. सगळं ऐकलं, बरं वाटलं, सगळे म्हटले हे काय मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, चला मागे म्हटले, पोटभर मिळणार आहे. पण शेवटी ज्याला माग चालायची सुरुवातीला बोललो आपण की सवय नाही, ते काही ना काहीतरी खोड्या करतं. पुन्हा ते उठलं आणखीन एक, ते म्हटलं अरे खरं आहे, म्हटलं आपण निघालो चोरी करणार आहे, परमात्मा म्हणतोय पोटभर देणार आहे, खरं आहे, पण चोरीच जर सक्सेस नाही झाली तर उपाशी पोटी आपल्याला यावं लागेल, उपासमार होईल. मग एक काम करा म्हटले, काहीतरी घाटे फुटाने आपल्या सोबत घ्या. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका
तुका माने सांडला घाटे तुका माने सांडला घाटे तुका माने सांडला घाटे तुका माने सांडला घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आज दे तो पोट भरे 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 तुकाम संगा गाटे तुकामले संगा गाटे तुकामले संगा गाटे आवश्यकता नाही ते टाकून द्या नाही का तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे घाटे फुटाणे खाऊन तुम्ही आपली पोट भरू नका तुम्ही माझ्या चोर चोरून काय चोरणार आहे तो आमची धन संपत्ती या गोष्टी चोरू शकतात याच्या पलीकडे काय चोरणार आहे पण आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्षती इति कृष्ण जो आपल्या चित्ताला आकर्षित करून घेतो त्याला कृष्ण म्हणतात आणि तो असणारा आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमच्या चित्ताचं हरण करतो नाही का चित्त चोरिले नंदाच्या नंदने असा असणारा आमचा परमात्मा आहे आणि त्यामुळे आणि तोही कसा आहे पुन्हा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर यातला तो पुराणामध्ये प्रसिद्ध असणारा चोर आमचा परमात्मा आहे त्यामुळे माझ्या चोरीवरती संशय घेण्याची आवश्यकता नाही म्हटले मग तुम्ही एक काम करा काय करा तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तात्विक दृष्ट्या जर बोलायचा अर्थ झाला सांगायचं सांडा घाटे फुटाणे अर्थ याचा अर्थ काय आम्ही जे विषयांच्या दारामध्ये रोज जातो आहोत आणि त्या विषयांच्या दारामध्ये जाऊन त्या ठिकाणी मधोगिरी मागून जे पोट भरण्याची आम्ही इच्छा व्यक्त करत आहोत आणि जीवन जगत आहोत परमात्मा म्हणतात ते सोडून द्या विषयाने तुमचं पोट भरणार नाही नाही का शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंच विषय आहेत या पंच विषयांच्या दारात जाऊन
पोट भरणं म्हणजे घाटे पोटाने खाऊन पोट भरणं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे सांडा घाटे, अर्थात त्याच्या दारात जाऊन तुम्ही पोट भरू नका, ते पंचविषयाला सोडून द्या आणि माझ्या सोबत या. आणि म्हणून महाराज म्हणतात ते टाका आणि मग तुम्हाला मी जे देतो त्यानं तुमचं पोट भरणार आहे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल वरी विठोबा रखमाये तो रखमा. जय विठोबा रखुमाई रखमा. जय 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 जय विठोबा रखमाई. जय जय विठोबा रखमाई. जय विठोबा रखमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखमाई. जय जय ठोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाई. ठोबार जय जय विठोबा ठोबार कुमार ठोबा 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 ठोबा. थोपा थोपा थोपा. लासोना दत्ताभाव. यारेला याला तो यार लागे याला तोरी यार लागे लतो या लागे याला तोरी यार लागे. सावकाश डबल माणसं यार लागे याल तोरी यार लागे याल तो या लागे याल तोरी यार लागे. Amen. आज दे तो पोट भरे आज दे भरे आज दे तो पोट भरे
जाल तारी यार लागे जाल तारी यार लागे लता लागे जाल तारी यार लागे याल तारी यार लागे याल तारी यार लागे याल लागे तारी यार लागे तो पोट भरी आज देतो पोट भरी मुरली आज देतो पोट भरे 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 आज देतो पोट भरी देतो पोट भरी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो आज देतो पोट भरी देतो पोट भरी माना तो रे पूरा माना तो रे आज देतो पोट भरी आज पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट खाला खाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अभंगाचा भाऊ या ठिकाणी थोडक्यात पाहिलेला आहे. उर्वरित एक 10 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. तेवढ्या 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी सेवा समाप्त करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपण सुरुवातीला बघून आलो की भगवंताच्या लीलांचंही काय आहे. ए दशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने केलेल्या चरित्राचं वर्णन करणं गरजेचं आहे आणि ते आपण सांगितलं पाहिजे. परमात्मा म्हणतात चोरी करायची आहे, चोरीला जायचं आहे, आपण सर्वांनी आलं पाहिजे. परंतु जात असताना सामुग्री कोणाशी न बोला. अजून काय चोरी करायचं म्हणल्यावर नुसतं न बोलता जाऊन चालेल का? काहीतरी सामुग्री घेतली पाहिजे. परमात्मा म्हणतात एक काम करा. काय करा? गाळलेली माती असेल, सराटे असेल, नाही का, काठी असेल, सर्व ह्या गोष्टी घेऊन आपण चला म्हटले. त्यातले काही जण म्हणायला लागले देवा चोरी करायला जायचं आणि तुम्ही काठीन सराटे घेऊन सांगताय चोरी करताना त्या गोष्टीचा काय उपयोग? नेमकी काय उपयोगिता त्या वस्तूंची आहे ते तरी आम्हाला सांगा. सांगत असताना त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात आपण चोरी करायला गेलो, एखादं मडकं उंच असेल, हाताला येत नसेल,
मग ती जी काठी हातातली आहे ती मडकं नेमकं भरलेलं आहे का ते मोकळं आहे हे कळण्यासाठी त्या काठीनं वाजवलं की त्याच्या आवाजावरून आपणाला कळेल की ते भरलेलं आहे का रिकाम आहे, तो काठीचा उपयोग आहे म्हटले. बरं हे खडे घेतलेत म्हटले, खडे कशासाठी आहेत म्हटले, फारच उंच असेल, हातालाच येत नसेल, खडा मारायचा मडकं फुटेल, ते लोणी दही दूध आपणाला त्या ठिकाणी प्राप्त होईल, त्याच्याकरता खड्यांची उपयोगिता आहे म्हटले. ठीक आहे म्हटले, परंतु हे सराटे नेमकं कशा करता, काय त्याचा उपयोग आहे. ते म्हटले आपण घरामध्ये एखाद्या चोरी करायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर एखादी गोपिका एखादी गवळण त्या ठिकाणी जर जागी झाली ना आपणाला पकडायला म्हणून पाठीमागे जर धावत आली पळूत आली तर काय करायचं म्हटले, हे जे सराटे आहेत ना ते तिच्या पायात टाकून द्यायचे आणि आपण पळून जायचो. पण नाहीच मोडला काटा तर ते म्हटले काळजी करू नको, कारण सराट्याचा गुणधर्म दोन आहेत तसे नाही का. एक सराटे कसेही आम्ही टाकले ना त्याचं एक तोंड हे वरतीच असतं नाही का. सराटे बघा तुम्ही छोटे छोटे कसेही टाका त्याचं एक टोक कसं असतं. समाजात पण असे बरेच सराटे आहेत बरं का. कसंही टाका एक तोंड ते डोकं वर काढल्याशिवाय गवसतच नाही. ते सराट्याचा उपयोग म्हटले ते टाकले ना ते एक टोक वर काढेल, पाय पडला की मोडेल. एक दुसरी गोष्ट अशी आहे म्हटले, काटा फारच पायात जर आतमध्ये मोडला तर दुखापत पण होऊ शकते ना. मग ते म्हटले सराट्याचा दुसरा गुणधर्म असा आहे ते पायात मोडतं परंतु मोठी दुखापत करत नाही. पण दुखापत मोठी जरी करत नसलं तर दुसरा पाय पुढे टाकून देत नाही, त्याचा गुणधर्म आहे. विठाला त्याच्याकरिता त्या सराट्यांची उपयोगिता आहे म्हटले. ठीक आहे मान्य आहे म्हटले, पण म्हटले देवा समजा उदाहरणार्थ म्हटले एखादी असणारी गवळण ती गोपिका पायात चप्पलच घालून आली, काय उपयोग आहे म्हटले त्या सराट्याचा नाही का. म्हटले एक काम करा म्हटले, काय करा, ती पायात चप्पलच घालून आली ना म्हटले जे माती आहे ती माती तिच्या डोळ्यात टाकायची आणि पळून जायचं म्हटले. त्याच्याकरता त्याचे असे अनेक साहित्य जे आहे ती उपयोगिता परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितली. आणि सांगितल्यानंतर निघाले आता चोरी करायची. चोरी करत असताना परमात्मा सर्व चोरी करू लागले. एक 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 घरामध्ये चोरी करता सगळ्या असणाऱ्या गोकुळामध्ये भगवंताच्या नावाचा त्या ठिकाणी चोरी करायला येतो आहे, चोरी करायला लागलेला आहे म्हणून सगळीकडे कालवा चाललेला आहे. काहीची तक्रारी येऊ लागलेल्या आहेत यशोदा मातेकडे, बघा तुमचा असणारा कृष्ण आमच्याकडे चोरी करायला येतोय, काहीतरी सांगा बोला. यशोदा माता म्हणू लागली अगं 5 वर्षाचं माझं बाळ आहे ते, आणि ते तुमच्या घरी चोरी करण्याकरता कशा करता येईल म्हटले. बरं माझ्या घरामध्ये काय कमी आहे म्हणून तो तुमच्या घरामध्ये चोरी करण्याकरता येईल. आणि एवढंच जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही बोलत असाल तर त्याला माल मुद्द्यासहित पकडून दाखवा मग सांगा म्हटले, उगीच बोलू नका. असं म्हटल्याबरोबर त्यातली एक गोपिका होती गवळण, ती म्हटली ठीक आहे म्हटली, माल मुद्द्यासहितच पकडायचंय ना म्हटले, मी पकडून दाखवते म्हटले. कृष्णा तू दुसऱ्यांच्या घराला गेला असशील म्हटले म्हणून आजपर्यंत सापडला नाही, माझ्या घरी या म्हटले, बघ कशी तुला बांधून ठेवते. नाही आता हे विनाकारणच ना, काही कारण नव्हतं. आता हा चतुरा तो शिरोमणी बाबा तो म्हटला पेंद्या घ्या म्हटले घर नंबर, यांच्याकडे संध्याकाळी स्वारी आहे नाही. मग आपलं घर नंबर संध्याकाळ झाली, झाल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व सवंगड्यांना घेऊन परमात्मा त्या ठिकाणी जी गवळण बोलली होती तिच्या घरी गेले. जे दही दूध लोणी घरामध्ये आहे ते सगळं घेतलं, खाल्लं, सगळं झालं. आणि झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असणारा परमात्मा सर्व सवंगड्यांना घेऊन आता बाहेर पडणार की इतक्यामध्ये परमात्म्याच्या लक्षात आलं, ही म्हटली होती ये मी तुला बांधून ठेवते. परमात्मा म्हणायला लागले अरे ही मला बांधणार म्हटली होती पण ही तर झोपी गेली म्हटले, ही मला कशी काय बांधणार आता. मग एक काम करू म्हटले, आपणच हिला बांधून जाऊयात ना. मग परमात्मा त्या ठिकाणी येतात. ती गवळण तो गवळी त्याची दाढी गवळेची आणि असणारी गवळणीची वेणी दोघीची घेतली आणि त्या ठिकाणी काय केलं, गाठ मारली. परमात्मा निघून गेले. बघता बघता 11 म्हणत 11:15 झाले. हो 11:15 झाले तरीही कोणी दरवाजा उघडे ना, कोणी बाहेर येईना. सगळ्या गावातल्या लोकांची गर्दी तिथं जमली. रोज 4ला पहाटे उठणारी गोपिका गवळण येऊन सडा समार्जन करणारी आज 11 वाजून गेले, बाहेर यायला तयार नाही. काय नेमकं झालं मी थोडं पूर्वीच सांगतोय. 4चं उठणं लवकर सडा समार्जन नाही का. 4 वाजता उठून सडा समार्जन करणारी गोपिका आज दुपारची वेळ होत आली तरी बाहेर यायला तयार नाही. नेमकं झालं काय म्हणून सगळ्या लोकांची गर्दी त्यांच्या घरासमोर. काही चाललं यांनी कोणती असणारी मग गोपिका गवळण दोघांचं गाठ सोडण्याचा प्रयत्न चालू आहे. ती मात्र सोडिता सुटेना, तुटिता तुटेना नाही का. कापिता सोडायला गेले सुटेना, कापायला गेले. आता कापायची कोणाकडून कापायची, ती म्हटली माझ्या वेणीकडून कापायचा. गवळी म्हटला तुझी वेणी कापूया तिकडून गाठ. ती म्हटली असं नाही चालणार म्हटली, सवासनीची वेणी आहे नाही का, अशी कशी कापून जमेल. मग तुमच्या दाढीकडून कापा म्हटले. तो म्हटला हे बरं आहे म्हटलं, हे अशीच दाढी वाढवली का आम्ही, हे तपश्चर्या करून वाढवलेली दाढी, अशीच वाढवलेली दाढी नाही, त्यामुळे ही मी कापणार नाही म्हटले. मग
म्हटले आता तुझंही नाही माझंही नाही, जाऊ दे म्हटले, बांधावरूनच आता नाही का, गाठीवरूनच कापून टाकूया म्हटले. आणि त्या ठिकाणी असणारे मग ते गाठीवरूनच कापायला गेले, पण कापली जाईना. जाळाव्या म्हटले, जाळीता जळेना, सर्व प्रयत्न केले, गाठ मात्र काही सुटायचं त्या ठिकाणी होईना. ते म्हटले अरे बाबा, सामान्य असणारे भटजीनं मारलेली गाठ 7 जन्म सुटत नाही म्हटले, नाही का. हा तर विधात्याचाही बाप आहे, त्याने मारलेली गाठ आहे म्हटले, ब्रह्मदेवाच्या बापाने ती अशी तशी सुटणार आहे का म्हटले. नाही. मग चला म्हटले, आता त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. बाहेर आले, दरवाजा उघडला, सगळी गर्दी हो म्हणून समोर बाहेर जमलेली लोक हसायला लागले. चला म्हटले, आपली मिरवणूक निघे. काय खेळा याचे सुख, काय खेळा याचे सुख. कांदीवार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, काय खेळा याचे सुख, काय खेळ याचे सुख. कांदीवार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, काय खेळा याचे सुख, काय खेळ याचे सुख. कांदीवार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. अर्थात त्या ठिकाणी असणारे परमात्माला सर्व सवंगडी म्हणायला लागले, देवा आता आम्हाला भूक लागलेली आहे. हे असणारं सर्व भूक लागल्यानंतर ओझं घेऊन पाठीवरती कुठपर्यंत खेळायचं, नाही का. खांदी भार पोटी भूक, खेळायचं आता आम्हाला सुख लागत नाही. मग आम्हाला भूक लागलेली आहे. परमात्म्याने सर्व गोपाळांची असणारी शिदोरी त्या ठिकाणी घेतली, त्याचा काला केला, अर्थात एकत्र केला, आणि एकत्र करून काला करून जे धाकोलिया जवळी करी, जे लहान गोपाळ होते त्या लहान गोपाळांना भगवान परमात्म्याने जवळ केलं, आणि जे मोठे मोठे गोपाळ होते त्यांना पाठीमागे बसवलं. कमलाकार भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केला, आणि स्वतः भगवंताने तो असणारा काला, तो प्रसाद सर्व गोपाळांना दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली दानराज आवले तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली दानराज तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली दानराज तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली दानराज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. टाळ टाळ. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 हरिभक्तपरायण भागवत महाराज कबीर
तुका मोले तोंडा गोटे तुका मोले तोंडा